नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी हुंदका. प्रकरण 5. अखेरचा उपाय म्हणून वामनने कॉलेजच्या लायब्ररीत डोकावलं. लायब्ररीच्या लांबलचक हॉलमध्ये तुरळक विद्यार्थी बसले होते. जे बसले होते त्यातील अभ्यासासाठी फार कमी बसले होते. निम्म्याहून अधिक आपल्या जोडीदाराच्या कानात कुजबुजत होते. वामनची नजर बिंदूचा शोध घेत प्रत्येक टेबलावरून फिरत होती. बिंदू दिसत नाही हे पाहून एक अनामिक हुरहुर दाटून आली होती त्याच्या मनात. क्षणभर लायब्ररीच्या मध्यभागी उभं राहून पुन्हा तो परतणार होता. पण त्या क्षणी खांबाआड दडल्या खुर्चीवर कोण बसले आहे या हेतून तो पावलांचा आवाज होणार नाही याची दक्षता घेत प्रत्येक खांबाकडे जाऊ लागला. आणि एका खांबाआड त्याला पाठमोरी बसलेली बिंदू दिसली. बिंदूला पाहताच वामनचे संत्रस्त झालेले मन शांत झाले होते. बिंदूने पुस्तक नावाला डोळ्यासमोर धरले आहे हे तिच्या आविर्भावाकडे पाहूनच त्याच्या लक्षात आले. ती वर गरगर फिरणाऱ्या पंख्याकडे पाहत होती आणि खिडकीतून दिसणाऱ्या मुलींच्या रिमांड होमच्या इमारतीकडे नजर टाकत होती. वामनने आवाज न करता तिच्या बाजूची खुर्ची सरकवली आणि तिचे लक्ष वेधून न घेता तो तिच्या शेजारीच बसला. आपल्याच विचारात मग्न असलेल्या बिंदूला वामनचे आगमन जाणवले नाही. एक दीर्घ सुस्कारा सोडून तिने पुन्हा पुस्तकात लक्ष घातले. तेव्हाच आपल्या बाजूला कोणीतरी बसले आहे याची तिला जाणीव झाली होती. संपूर्ण लायब्ररी रिकामी असताना आपल्या शेजारी येऊन बसण्याचा आगंतुकपणा कोणी केला आहे हे पाहण्यासाठी कपाळावर आठ्या चढवूनच तिने मान वळवली. आणि त्याच संधीची वाट पाहणारा वामन तिच्या डोळ्यात पाहत हसला. अचानक वामनला शेजारी पाहून बिंदू प्रथम चमकलीच होती आणि नंतर खुशी झाली होती. पण आपली खुशी तिने चेहऱ्यावर प्रदर्शित होऊ दिली नव्हती. वामनचा आपल्याला राग आला आहे हे दर्शवण्यासाठी तिने थंड नजरेने त्याला निहाळलं आणि पुन्हा पुस्तकात नजर खुपसली होती. वामनने बाजूच्या टेबलावर बसल्या इतर विद्यार्थ्यांकडे पाहिलं. प्रथम त्या दोघांकडे कुतूहलाने पाहणारे इतर विद्यार्थी आता त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. बिंदू ज्या टेबलावर बसली होती तिथे त्या दोघांशिवाय इतर कोणी बसले नव्हते. वामनने आपले कोपर टेबलावर रोवले आणि हातावर डोके रिलीत बिंदूकडे पाहत तो म्हणाला, रागावलीस? बिंदूने फर्रकन पुस्तकाचे पान उलटले. माधुरी बरोबर गेलो हे आवडलं नाही ना तुला? बिंदूने रागारागाने पुस्तक मिटले. त्याचा आवाज लायब्ररीच्या शांत वातावरणात घुमला. अगं माझा नाईलाज झाला. बिंदूने सावकाश त्याच्याकडे मान वळवली. तिच्या नजरेत संताप होता. काल सुद्धा? तिने संयत स्वरात विचारलं. अगं पण मॅच जिंकल्यामुळे सर्वच जण माझे अभिनंदन करीत होते. माधुरी आली त्यावेळी मी बेसावध होतो. मी तुझी वाट पाहत स्टेडियम बाहेर उभी आहे हे विसरण्या इतपत बेसावध होतास? वामन गप्प राहिला. त्याला संयुक्तिक उत्तरच सापडे ना. आजही बेसावध होतास? जरी ती दोघे कुजबुजीच्या स्वरात बोलत होती तरीही त्यांचा आवाजाचा नाद हुंकाराप्रमाणे लायब्ररीत घुमत होता. त्यामुळे टिंगल टवाळी उडवण्यास टपलेल्या विद्यार्थ्यांनी लगेच सायलेन्स, शांतता सारखे शब्द दटावणीच्या सुरात उच्चारण्यास सुरुवात केली होती. माधुरी भेटल्यावर तू अगदी सर्वांना विसरतोस. बिंदूचा कंठ दाटून आला होता. मला सुद्धा? नाही ग, वामन कळवळून म्हणाला. उगाच गैरसमज करून घेतला आहेस तू. गैरसमज? तिच्या हातात हात घालून तिच्या अंगचटीला जात अगदी बागेत फिरायला निघाल्याप्रमाणे तू कॉलेजच्या आवारात फिरला नव्हतास म्हणून तू माझ्यावर काल रागावली होतीस? आपण इतके रागावून बोलून सुद्धा वामन आपल्याशी अजिजीने बोलतो ही गोष्ट बिंदूचा अहंकार फुलवीत होती. तो आपला अनुनय करतो आहे ही जाणीव सुखकर वाटत होती तिला. लहानपणापासून वामनच्या सहवासात होती ती. त्याचा चांगुलपणा तिच्या माहितीचा होता. त्याचे गुण दोष ती ओळखून होती. अगदी कालपर्यंत त्याच्यावर अधिकार गाजवण्यात ती आनंद मिळवित होती. त्याचा मान अपमान स्वतःच्या मान अपमानाशी निगडीत केला होता तिने. त्याच्या यशाने
ती नेहमीच खुल्ली होती आणि त्याचे दुःख नेहमीच वाटून घेतलं होतं तिने. आपल्या ह्या वामनप्रती असलेल्या भावनेचे स्वरूप कालपर्यंत तिला अनोळखे होते. वामनवर आपला हक्क आहे याच भ्रमात ती वावरत होती. तिने रंगवलेल्या चौकडीत फक्त ती आणि वामन होते. मधूनमधून नागेश रंगाचा बेरंग करण्यास त्या चौकटीत डोकावत होता. परंतु काल त्या चौकटीत माधुरीचा प्रवेश झालेला पाहून बिंदू बेचैन झाली होती. आणि आज तिच्या वामनला तिच्या डोळ्यांदेखत तिच्यापासून दूर घेऊन जाणाऱ्या माधुरीला पाहून आपल्या बेचैनीचे कारण बिंदूला उमगले होते. माधुरीचा तिला मत्सर वाटला होता. कारण वामनवर बिंदू प्रेम करू लागली होती. सत्य मनाशी उमगताच बिंदू बावरली होती. वामन काहीतरी तिच्या कानाजवळ कुजबुजत होता. तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होता. पण वामनकडे पाहण्यासही बिंदूला लाज वाटत होती. त्याची जवळीकही तिच्या शरीरावर मोहोर फुलवित होती. आपले डोळे तिने मिटून घेतले होते. वामनकडे पाहताच ते आपल्या मनीचे गुज वामनला सांगतील अशी भीती वाटत होती तिला. तरीही वामन असाच आपल्या शेजारी बसून राहावा असे तिला वाटत होते. बोलता बोलता वामनने बिंदूच्या हातावर हात ठेवला आणि त्या स्पर्शाने बिंदूच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. अर्धोन्मिलित नजरेने वामनकडे पाहत ती मंद हसली. तुझी तब्येत ठीक आहे ना? तिच्याकडे काळजीने पाहत वामनने विचारले. बिंदू फिसकन हसली. मनात म्हणाली, वेडा आहेस तू. माधुरीला भेटलास की माझी तब्येत बिघडते. उघडपणे ती म्हणाली आणि आपलं प्रेमही तिने अडवळणाने सूचित केलं. तिच्या बोलण्याचा अर्थ वामनच्या ध्यानात आला नव्हता. पण तिचा राग घालवण्यासाठी तो चटकन म्हणाला होता, माधुरीला मी टाळण्याचा प्रयत्न करीन. त्याच्या हातातून आपला हात सोडवून घेत बिंदू गालात जीभ घोळवीत हसली. तिच्या हसण्यात आव्हान होतं, आकर्षण होतं. काय पाहतो आहेस असं माझ्याकडे? डोळे मोठे करीत बिंदू म्हणाली. ते विचारण्याने वामन गडबडला. झरकन त्याची नजर खाली झुकली. आपण कॉलेजात जाऊ लागल्यापासून बिंदूकडे आपले अधिक लक्ष जाऊ लागले आहे याची जाणीव झाली होती त्याला. ज्या शंतनू रावांनी आपले पालनपोषण केले आहे त्यांच्या मुलीकडे असं पाहणं गैर आहे या समजुतीने त्याने स्वतःच्या मनाला आवर घालण्याचा खूप प्रयत्न केला होता. पण बिंदू दिसताच त्याचा संयम ढासळत होता. बिंदूबद्दल आपल्याला आकर्षण वाटू लागलं आहे हे त्याला मनोमन मान्य करावं लागलं होतं. बिंदूच्या हालचालीत डौल आहे. तिच्या बोलण्यात माधुर्य आणि स्पर्शात वीज आहे असा नवीन शोध त्याला लागला होता. कितीही श्रम केले तरी बिंदू दिसताच आपला श्रमपरिहार होतो. बिंदू हसताच आपण झालेले अपमान विसरतो असे साक्षात्कारही त्याला झाले होते. आपलं मन चंचल होत आहे हे पाहून वामन बेचैन झाला होता. आपण सारखे बिंदूच्या हालचालींचा मागोवा बंगल्यात घेत असतो हे मामांना समजले तर मामा आपल्याला बंगल्यातून हाकलून देतील हे वामन जाणून होता. पण तो आपल्याला निहाळतो हे उमजल्याने आणि सुखकर वाटल्यामुळे बिंदूच त्याच्या अवतीभोवती सारखी नाचत असते हे मात्र त्याला कळले नव्हते. आपली आणि बिंदूची कुठल्याही बाबतीत बरोबरी होऊ शकत नाही याची जाणीव असल्यामुळेच वामनने आपले लक्ष खेळात आणि अभ्यासात केंद्रित केले होते. माधुरीचा सहवासही त्याला आवडत होता. बंगल्यात नेहमी शिव्या शापांचा धनी असलेल्या वामन माधुरीच्या गोड बोलण्याला भुलला होता. ती त्याच्यावर कधीच रागावत नव्हती. नेहमीच लाडे लाडे बोलत होती. मुख्य म्हणजे त्याला मान देत होती. त्याच्या तंत्राने वागत होती. हा अनुभव वामनला नवा होता. पण त्याचे माधुरीला भेटणे बिंदूला आवडत नव्हते. तिने तसे आता स्पष्टपणे सांगितले होते त्याला. बिंदूचे वागणे आणि बोलणे त्याला कोडे वाटत होते. काही क्षणांपूर्वी माझ्याकडे काय पाहतोस असं विचारलं होतं तिनं त्याला. त्यावेळी बावरून त्यानं मान खाली घातली होती. आपल्या हृदयात धडधड का सुरू झाले हे त्याला समजलं नव्हतं. पण आपण तिच्याकडे पाहत असताना तिने आपली चोरी पकडली असे वाटले होते त्याला.
हातातील पुस्तकांशी चाळा करीतच मान खाली घालून तो बसून राहिला होता. दोघात त्या क्षणी अजिबात संभाषण होत नव्हते. तरीही बिंदू आपल्याकडे टक लावून पाहते आहे हे त्याला तिच्याकडे न पाहताच जाणवत होते. आता का नाही पाहत माझ्याकडे? बिंदू हळूच त्याच्या चेहऱ्याजवळ आपला चेहरा नेत म्हणाली आणि वामन गडबडला. प्रश्नार्थक मुद्रेने त्याने बिंदूकडे पाहिले. बिंदू हसली. आपली पुस्तके गोळा करून उठली. उठताना त्याच्याकडे झुकली आणि त्याच्या कानात म्हणाली, तू माझ्याकडे सारखे पाहत राहावे असे मला वाटते. निघताना तिचे साईसारखे मऊ ओठ हळूच त्याच्या गालाला भिडले होते. त्या स्पर्शाने वामनच्या अंगात झिंजिन्या आल्या होत्या. तो क्षण त्याला हवा हवासा वाटला होता. बिंदूकडून हे चुकून झालं की संभ्रमानेच त्याने मान उंचावून बिंदूकडे पाहिलं. बिंदूच्या चेहऱ्यावर निरागस हास्य होतं. आपल्याच मनाचे हे खेळ आहेत अशी वामन स्वतःची समजूत घालीत असतानाच बिंदू त्याच्याकडे पाहून मिश्किल हसली होती आणि म्हणाली, वामन, तू बुद्धू आहेस. वामन आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतानाच खुदुखुद हसत ती लायब्ररीमधून बाहेर निघून गेली होती. परीक्षा जवळ आल्या आणि कॉलेजचे वातावरणच बदलून गेले. कॉलेजच्या आवारात आणि आवाराबाहेर, कॉलेजच्या इमारतीत व कॅन्टीनमध्ये रेंगाळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली होती. ज्या लायब्ररीत विद्यार्थ्यांची उपस्थिती तुरळक होती त्याच लायब्ररीत अभ्यासासाठी निवांतपणा मिळावा म्हणून विद्यार्थ्यांनी तुडुंब गर्दी करीत होते. वामन आपले घरकाम सांभाळून अभ्यास करीत होता. त्या दिवसापासून त्याला स्वयंपाक करावा लागत नव्हता. पण घरातील इतर कामे मात्र त्याला झटकून टाकता येत नव्हती. बिंदू मात्र त्याला प्रत्येक कामात मदत कशी करता येईल याच विचारात गढून जात होती. वामनला अभ्यास करण्यास वेळ मिळावा हाच तिचा त्यामागील हेतू होता. वामन मात्र बिंदूला शब्द दिल्याप्रमाणे वागत होता. माधुरीला तो अधिकाधिक टाळण्याचा प्रयत्न करीत होता आणि जेवढा तो दूर जाण्याचा प्रयत्न करीत होता तेवढीच माधुरी त्याच्या आकर्षणात गुरफटली जात होती. त्यामुळे नागेश अस्वस्थ झाला होता. माधुरी नागेशशी बोलत होती, हास्यविनोद करीत होती, पण त्यात गुंतणे हा प्रकार नव्हता. एका मित्राने दुसऱ्या मित्राशी वागावे त्याप्रमाणे ती नागेशशी वागत होती आणि त्याचेच नागेशला दुःख होत होते. वामनने चॅम्पियनशिप जिंकून देण्याअगोदर नागेश माधुरीची मैत्री हा कॉलेज विद्यार्थ्यांच्या चर्चेचा विषय होता. मॅच नंतर मात्र चित्र पालटले होते. माधुरी नागेश नव्हे तर माधुरी वामन हा विद्यार्थ्यांच्या चर्चेचा विषय होता. नागेश त्यामुळेच जळफळत होता. वामनविषयी त्याच्या मनात अजिबात मृदू भावना नव्हती आणि माधुरीमुळे तर वामनला आता तो पाण्यात पाहू लागला होता. एके दिवशी संध्याकाळी त्याने माधुरीला गाठले. लायब्ररीतून अभ्यास करून माधुरी घरी जाण्यासाठी आपल्या मोटारीजवळ जात असताना नागेशने तिला हाक मारली, माधुरी. मोटारीचा दरवाजा उघडताना माधुरी थबकली, वळली. बऱ्याच दिवसांनी भेटतो आहेस नागेश. ती आपल्याशी बोलली याचाच नागेशला आनंद झाला होता. तूच दुर्मिळ झाली आहेस हल्ली. माधुरी हसली. उद्या पिक्चरला येशील? आशेने नागेशने विचारले. अमिताभचा डॉन आहे मॅटिनीला, येशील? माधुरीने थंडपणे मोटारीचा दरवाजा उघडला. मी तिकीट काढून ठेवू का? नको. त्या एकाच शब्दाने नागेशला चपराक मारली होती. मोटारीत बसून माधुरीने मोटार सुरू केली आणि खिडकीतून नागेशकडे पाहत म्हणाली, परीक्षा जवळ आली आहे नागेश. काही दिवस सिनेमा पाहणं बंद ठेवायला हवं आपण. तिचा युक्तिवाद अर्थातच नागेशला पटला नव्हता. माधुरीची मोटार गेली तरी तो काही क्षण तिथेच उभा राहिला होता. त्याच्या मनात काहूर माजलं होतं. आपल्याबरोबर हिंडण्या फिरण्यास उत्सुक असलेली माधुरी हल्ली आपल्याला टाळते याचा अर्थ त्याला व्यवस्थित उमगला होता. माधुरीला त्याचे आकर्षण वाटत नव्हते आणि तिच्या आकर्षणाचं केंद्र होतं वामन. भडका उडाला होता नागेशच्या अंगाचा.
बास्टर्ड! त्या क्षणी शिव्यांची लाखोली वाहिली त्याने वामनला. हरामखोर! प्रत्येक ठिकाणी मला अडवा येतो आहे. त्याच तिरमीत तो बंगल्यात परतला आणि दिवाणखान्यात नेमका वामनच त्याला समोर आला. नागेश समोर आला म्हणून काहीतरी बोलण्यासाठी वामनने औपचारिकपणे विचारले, आज एक्स्ट्रा लेक्चर होतं नागेश? वामनचा दुस्वास करणाऱ्या नागेशला वामनच्या बोलण्यात कुत्सितपणा आढळला. त्याला वाटलं आपण उशीर का आलो याबद्दल वामन विचारतो आहे. त्यातच माधुरीनं त्याला टाळलं हा राग त्याचं मन व्यापून राहिला होताच. तू कोण मला विचारणारा? नागेशच्या ओरडण्याने शंतनूरावांचा बंगला हादरला होता. काय समजतोस तू स्वतःला? मी घरी केव्हाही परत येईन, कळलं? स्वतःची लायकी विसरू नकोस. साला, आम्ही तुला पोचला आहे. नागेश! त्याचा चढलेला आवाज ऐकून बिंदू आणि शकुंतलाबाई तेथे धावत आल्या होत्या. पण नागेशला रोखण्यासाठी बिंदूनेच तोंड उघडले होते. काय बोलतो आहेस याची जाणीव आहे तुला? बिंदूच्या विरोधाने नागेश अधिकच चवताळा होता. खाली मान घालून उभा असलेला वामन पाहून त्याला जोर चढला होता. आपण कोण आहोत याची जाणीव वामनने ठेवायची आहे, मी नाही. भयंकर संतापला होता नागेश. आज तो जो काही आहे तो या बंगल्यामुळे, बंगल्यातील माणसांमुळे हे विसरलाय तो. आश्रितानं मालकासारखं वागायचं नसतं हे विसरलाय तो. नागेश! शिरात ताणून बिंदू ओरडली आणि तिच्या आवेशाला प्रथमच नागेश घाबरला. क्षणभर तिथे शांतता पसरली. फक्त वामनच्या वेगाने होणाऱ्या श्वासोश्वासाचा आवाज काय तो ऐकू येत होता. बिंदू वामन जवळ आली. वामन! तरीही वामन अधोवदनच उभा होता. त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. आपण पुरुष आहोत, स्त्रियांसारखे अश्रू ढाळता कामा नये असे तो स्वतःच्या मनाला बजावत असतानाही त्याचे डोळे नागेशने केलेल्या अपमानाने भरून आले होते. नागेश बोलत असतानाच नागेशविषयी त्याच्या मनात संताप दाटून आला होता. त्याचा प्रत्येक शब्द धारदार कट्यारीप्रमाणे वामनच्या छातीत घुसत होता. आश्रित या शब्दाच्या वाराने तर त्याचे मन रक्तबंबाळ झाले होते. नागेश बोलत असताना हळूहळू त्याच्या हाताच्या मुठी वळत होत्या. कुठल्याही क्षणी मनाचा तोल जाईल आणि आपण नागेशला बदडून काढू अशी भीती वाटली होती त्याला. म्हणून हाताची घडी घट्ट घालून तो उभा राहिला होता. आपण नागेशला मारले तर तो आपला उद्धटपणा ठरेल, कृतज्ञपणा ठरेल असे वाटले होते त्याला. त्या क्षणी शंतनूरावांची आणि बिंदूची आठवण होऊन त्याने संयम राखला होता. त्याला स्वतःचे अश्रू पिता आले नव्हते, पण त्याने संताप गिळून टाकला होता. कारण तो आश्रित होता. वामन! बिंदूने त्याच्या घडी केलेल्या हातावर आपले दोन्ही हात ठेवले. नागेश, जे काही बोलला त्याबद्दल मी तुझी माफी मागते. माफी मागते? नागेश वेड्यासारखा हसला. मी काय गुन्हा केला आहे? मी चुकलेलोच नाही आणि माफी या वामण्याची मागायची? कशाबद्दल? तुझ्या असंस्कृतपणाबद्दल. नागेश तिरस्काराने हुंकारला होता. मला तो डोळ्यांसमोरच नको आहे. नागेश ओरडला. पण माधुरीला तो डोळ्यांसमोर हवा आहे. बिंदूने पुन्हा मर्मावर बोट ठेवलं आणि नागेश पिसाळला. रागाने तांबडा लाल झाला तो. माधुरी वामनवर भाळली यात वामनचा दोष नाही नागेश. तू मर्यादा ओलांडते आहेस बिंदू, फुतकार टाकीत नागेश म्हणाला. वामनला कारणाशिवाय बोल लावताना तू मर्यादा ओलांडली नव्हतीस? माधुरी वामनशी जवळीक दाखवते म्हणून वामनवर आगपाकड करायची, हा कुठला न्याय झाला? नागेशचा मानसिक तोल ढळला होता. प्रथम माधुरीने त्याला नकार दिला होता आणि आता बिंदू पुन्हा माधुरीचा विषय काढून त्याला डिवचत होती. रागानेच नागेश पुढे झाला. फारच शहाणपणा करतेस हल्ली तू, असं बडबडतोच त्याचा हात वेगाने वर झाला.
बिंदूला धडा शिकवायचा होता त्याला. प्रत्येक वेळी वामनला पाठीशी घालणाऱ्या बिंदूविषयी त्याच्याही मनात राग धुमसत होता. आज त्याला संधी मिळाली होती. तिच्या उद्धटपणाला आवर घालण्यासाठी तिला 4 रट्टे देणे आवश्यक आहे असेच त्याचे मत होते. पण वामनला विसरण्याची चूक केली होती नागेशने. बिंदूला मारण्यासाठी नागेशने उगारला हात वामनने वरच्या वर पकडला होता. वामनच्या धारिष्ट्याने नागेश आणि शकुंतलाबाईही चकित झाल्या होत्या. हात सोड माझा, हात सोड माझा, नागेश रागाने ओरडला. पण हात सोडण्याऐवजी वामनने त्याच्या मनगटावरचा जोर वाढवला होता. नागेश कळवळला. आपले मनगट पिसते की काय अशी भीती वाटली त्याला. वामनने झटका देत त्याचा हात खाली खेचला आणि नागेश वेदनेने विव्हळला. वामनचा आवेश पाहून त्याच्या डोळ्यात भीती तरळली. मघापासून वामनला ताड ताड बोलण्याचा त्याचा जोश ओसरला होता. वामनच्या पकडीतून आपला हात सोडवण्याची अयशस्वी खटपट केली त्याने. माझा अपमान मी सहन केला नागेश. वामनचा स्वर बर्फाळ होता आणि नागेशच्या हातावरील दाबही त्याने वाढवला होता. नागेशच्या शब्दाने घायाळ झाल्या वामनच्या डोळ्यात मगाशी अश्रू उभे राहिले होते. पण तेच डोळे आता आग ओकीत आहेत असा भास नागेशला होत होता. शकुंतलाबाईही वामनच्या पवित्र्याने घाबरल्या होत्या. वामन नागेशचा हात मोडेल अशी भीती वाटल्याने त्या घाईघाईने पुढे झाल्या होत्या. आपलं संरक्षण करण्यासाठी वामन नागेशला भिडला याचं बिंदूला अप्रूप वाटलं होतं. वामनने नागेश समोर मान तुकवू नये असं तिचं पहिल्यापासूनच मन होतं. जसा नागेशच्या मनगटावरील जोर वाढला तशा होणाऱ्या वेदनाही वाढल्या होत्या आणि त्या वेदनेतूनच त्याला लहानपणीच्या अशाच एका प्रसंगाची आठवण झाली होती. नागेशच्या कपाळावर घामाचे थेंब साचू लागले होते. चेहऱ्यावर वेदनांच्या खुणा स्पष्ट उमटू लागल्या होत्या. अरे त्याचा हात सोड, शकुंतलाबाई कासावीस होऊन ओरडल्या. हात सोडविण्याच्या खटपटीत नागेश कमरेत झुकला होता. वामन समोर. आपण वामनला आश्रित म्हणून हिनवले, त्याचा बदला वामन घेतो आहे अशीच कल्पना झाली होती नागेशची. नागेश विव्हळू लागला होता आणि त्याचं विव्हळणं ऐकून शकुंतलाबाईंनी वामनच्या पाठीत धपाटे घालायला सुरुवात केली होती. वामनने त्याचा हात सोडताना त्याला किंचित धक्का दिला होता. केवळ त्या धक्क्यानेच नागेश टिपॉयजवळ धडपडला होता आणि नंतर टिपॉयवरून खाली पडला होता. तो खाली पडता शकुंतलाबाई नागेशजवळ धावल्या होत्या. मी तुला लहानपणीच सांगितले होते. नागेश शकुंतलाबाईंच्या आधाराने उठून उभा राहत असतानाच वामन करड्या स्वरात म्हणाला की बिंदूला मारझोड केली मला आवडणार नाही. नागेश भेदळून वामनकडे पाहत होता. मगाशी वामन त्याच्या पुढे खाली मान घालून उभा होता. आता नागेश वामनच्या नजरेला नजर देण्यास कचरत होता. अरे पण बिंदूची काळजी घ्यायला आम्ही तिचे आई वडील जिवंत आहोत ना, शकुंतलाबाई रागाने ओरडल्या. तुझा संबंध काय? वामनची संतप्त नजर शकुंतलाबाईंवर स्थिरावली. त्या नजरेत आपल्याविषयी उमटलेला तिरस्कार पाहून शकुंतलाबाईही दचकल्याच होत्या. वामनच्या नजरेची त्यांना भीती वाटली होती. आपसुकच त्या 2 पावले मागे सरकल्या होत्या. लहानपणापासून वामनला त्रासच दिला होता त्यांनी. प्रेमाचे 4 शब्द त्यांच्याकडून वामनच्या वाट्याला कधीच आले नव्हते. आली होती ती हेटाळणी, कुजकी बोलणी. त्या साऱ्यांची शकुंतलाबाईंना त्या क्षणी आठवण झाली होती. तो त्रास, बोलणी, हेटाळणी सारं पचवून वामन आज त्यांच्यासमोर उभा होता आणि आज प्रथमच त्यांना वामनची भीती वाटली होती, दहशत वाटली होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.